श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. हे सकाळी किती आभाळ आहे पहा, कारण की काल संध्याकाळी खूप पाऊस आलेला. इकडे पाऊस काही कमी होतच नाही आहे, खूप पाऊस येतो आहे. तर विहिरीमध्ये तुरटी टाकते म्हटलं जरा, कारण की मी 8-15 दिवसाला पावसाळ्यामध्ये तुरटी टाकत असते विहिरीमध्ये, आणि 1-2 महिन्यांनी चुना पण टाकते. तर काकांना म्हटलं तुम्ही विहिरीमध्ये तुरटीचे खडे टाकून येऊन जातो. तर काकांना विहिरीमध्ये कचरा दिसला, तर म्हणून त्यांनी दोरबाटली घेऊन तो कचरा काढून घेतला विहिरीतला. काका चालले आहेत विहिरीकडे. मी पण म्हटलं विहिरीपर्यंत पाहायला जाते काय आहे विहिरीमध्ये झालेलं. मी पावसामध्ये चप्पल घालत नाही, कारण की चिखल खूप उडतं मागे, म्हणून कमी घालते. विहिरीमध्ये कचरा पडला होता, गवत होतं. जनावर गवत खातात आणि विहिरीमध्ये डोकावतात, त्याच्यामुळे तो कचरा पडतो. हे आता मी फुलं काढून घेते. गुलाबाचे 4-5 फुलं लागलेले आहेत. कालचे फुलं होते काही, ते त्याच्या पाकळ्या गळायला लागल्यात, म्हणून काढून घेते म्हटलं. बघा किती छान फुलं उमललेली आहेत ही, आणि पाकळ्या गळालेल्या आहेत त्या काढून घेते आणि गुलकंदामध्ये टाकून देते. मी थोडं गुलकंद करून ठेवते आणि थोडं त्या बरणीमध्ये भरत जाते. एवढे काही फुलं निघत नाही, एकच झाड असल्यामुळे जरा कमी फुलं निघतात, पण तेवढ्यातच मी त्याचं गुलकंद बनवून घेते. गुलाब बघा किती हा गावरान गुलाब आहे, त्याच्यामुळे याला इतका सुगंध आहे ना, खूप सुगंध आहे याचा. हाताला पण तोडलं ना तरी पण हाताला सुगंध लागतो त्याचा. हे बघा, आता 2-3 फुलं याची आहेत. गोकर्णाची ती तोडून घेते. गोकर्णाची ग्रीन टी करून पिते मी. आणि हे फुलं बघा किती निघालेले आहेत सुंदर. आता घरामध्ये चहा ठेवते मी. चहा करून घेते आणि नंतर प्लांट मी आता लावले होतं, तर याला उन्हात जरा वेळ ठेवते आणि परत घरात नेऊन ठेवते नंतर. आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. आता दुपारच्या जेवणाला मी कोहळ्याची भाजी आणि पोळ्या करणार आहे. साग्र संगीत सगळा स्वयंपाक करण्यापेक्षा जी आवडते भाजी ती करावी आणि पोळ्या कराव्या, म्हणजे आवडतं ते खायला चांगलं वाटतं. मला तर असं छान वाटतं भाजी पोळी खायला. भात वगैरे मला आवडत नाही. काकांना भात आवडतो, तर भात शिल्लक आहे म्हणून मी भात काही करणार नाही. आता फक्त भाजी आणि पोळ्या करणार आहे. मागच्या रविवारी आणलेलं कोहळं आहे. भाजी मी आणली होती मागच्या रविवारी. ह्या रविवारी काही भाजीला गेलो नाही, पाऊसच आहे पुन्हा पण इथे. तर मी कोहळं घेतलेलं आहे, ते चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 टमाटर घेतलेले आहेत कोहळ्यामध्ये टाकायला, आणि हिरव्या मिरच्याचीच भाजी करणार आहे मी. त्यासाठी 1 कांदा आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तिखट मी टाकणार नाही आज भाजीमध्ये, फक्त हिरव्या मिरच्याचीच भाजी करणार आहे. काकांना प्रत्येक भाजीला रसा लागतो, म्हणून ह्या भाजीतही थोडासा रसा करायला मी टमाटर, कांदा, थोडीशी शेंगदाणे टाकून वाटण करून घेणार आहे आणि मग त्याची भाजी करणार आहे. आता हे वाटण तयार झालेलं आहे. हे मिक्सरला वाटून घेते आणि भाजी फोडणीला घालून घेते. आमचूर पावडर संपलेली होती बरणीतली, ती बरणीत भरून ठेवते. मागच्या वेळेस एकदा मी भाजी केलेली कोहळ्याची, तेव्हा आमचूर पावडर मी पहिल्यांदाच टाकली होती, तर माझी कोहळ्याची भाजी लवकर शिजलीच नाही, म्हणून ह्यावेळेस आता पहिले टाकणार नाही. पूर्ण भाजी शिजली आमचूर पावडर टाकेन. मसाला वाटून झालेला आहे आता छानपैकी. गॅसवर कढई ठेवून थोडं तेल टाकून घेते. तळलेलं तेल आहे हे माझ्याकडे. जिरे, मोहरी आणि हिंग टाकलेलं आहे कढईमध्ये. आता हे वाटण टाकून द्यायचं. ही कच्चा कांदा आणि कच्चं टमाटर असल्यामुळे ह्या वाटणाला चांगल्यापैकी शिजू द्यायचं कढईमध्ये, चांगलं तेल सुटेपर्यंत. आता अर्धवट शिजलं म्हणजे त्याच्यामध्ये धणे पावडर, हळद टाकून ह्याला पुन्हा शिजू द्यायचं चांगल्यापैकी. भांडं धुवून ते पाणी पण टाकून द्यायचं मसाल्यामध्ये आणि झाकण ठेवून ह्याला
5 मिनटं 10 मिनटं शिजून द्यायचं. बघत राहायचं मध्ये मध्ये शिजलं की नाही ते, नाहीतर ते भाजी लागते. मग नंतर आता मी गोडा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि नंतर ह्या फोडी टाकून द्यायच्या आणि चांगलं हलवून झाकून ठेवायचं जरा वेळ. चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कोहळ्याला पाणी सुटतं. कोरडी भाजी करायची असली तर कोहळ्याच्या भाजीमध्ये पाणी टाकायची काहीच गरज नसते, अंगतच त्याला पाणी सुटतं. कोहळ्याची भाजीला टाकायचा गरम. शेवट भाजी झाल्यानंतर आमचूर पावडर आणि चवीपुरती साखर मी टाकलेली आहे. भाजी तयार आहे. बघा आपली किती छान झाली. आता मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेते आणि नंतर मग आम्ही पण जेवण करून घेतो दुपारचं. तुम्ही पण या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.